प्रेशर म्हणजे काय, प्रेशर मोजतात कसं, प्रेशरमध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स इन्वॉल्ड आहेत. तर प्रेशर हे 3 म्हणजे हे जे प्रेशर आपण ज्याला कन्सिडर करतो त्यावेळेला आपण आयडियली 2 वेगवेगळे एक्झाम्पल्स म्हणजे 2 वेगवेगळे फॉर्म्युला आपण वापरतो. एक तर आहे फ्लुइड मेकॅनिक्समधला फॉर्म्युला आणि एक आहे तुमचा जनरल जो आपण फॉर्म्युला वापरतो इन जनरल मेकॅनिक्सचा फॉर्म्युला. सो याच्यामध्ये F इज इक्वल टू MA आपण ऑलरेडी इस्टॅब्लिश केलं. सो प्रेशर म्हणजे काय असतं, तर प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया, राईट. हा तुमचा मेकॅनिकलचा फॉर्म्युला आहे आणि हा फ्लुइड मेकॅनिक्सचा. सो ज्यावेळेला आपण फोर्स इज इक्वल टू किंवा प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया हा फॉर्म्युला वापरतो. याचा अर्थ काय की फोर्सला जर एरियानं डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतंय, प्रेशर मिळतं. याचं मी साधं सोपं उदाहरण इथे इन्क्लूड केलेलं आहे. स्मॉलर द एरिया हायर द प्रेशर, राईट. सो नाईफ एज कट्स इझिली. मला तुम्हाला सांगायचं आहे की इथं एक फळ दिलं मी तुम्हाला, फॉर एक्झाम्पल एक ॲपल दिलं. त्या ॲपलला तुम्हाला कट करायचं. ते कट करण्यासाठी मी तुम्हाला 2 साधनं देतो. एक देतो नाईफ आणि दुसरी देतो एक सळी, राईट. जर तुम्ही नाईफनं तो ॲपल कट करायला गेला तर तो इझिली सापडणार आहे. कारण का, कट करणारा माणूस जरी सेम असेल तरी त्याच्यामध्ये फरक काय आहे की तुमचा एरिया जो आहे तो अतिशय कमी आहे. स्मॉलर द एरिया हायर इज द प्रेशर. जेवढा एरिया कमी, जेवढा तो शार्प, जेवढा नाईफ तुमचा शार्प असेल तेवढं तर तुमचं प्रेशर आहे ते जास्त ॲक्ट होणार आणि तो लगेच कट होणार आहे, राईट. याच्या उलट तुमची सळई जी आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, सळी आहे, बार आहे, बरोबर. सो जे कन्स्ट्रक्शनमध्ये वापरतात तर त्या सळीने जर तुम्ही कट करायला गेल तुम्हाला जास्त प्रेशर लावावं लागेल तेच कट करण्यासाठी, कळते का. सो इथं फरक काय आहे, इथं हे आपल्याला ॲक्च्युली हे नॉलेज आहे. म्हणजे मी कायमच सांगत असतो की फिजिक्स, आवर बॉडी नोज फिजिक्स बेटर दॅन अस. आपल्याला हा कॉन्शियसमध्ये आपल्या हे कायम माहिती आहे की नाईफ घेतलं तर इझिली कट होईल. पण त्याच्यामागचं सायन्स काय आहे, त्याच्यामागचं लॉजिक काय आहे, त्याच्यामागचं लॉजिक आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतो. एरिया जेवढा कमी कराल तुम्ही, एरिया जेवढा लहान असेल तेवढं तुमचं प्रेशर जे आहे ते जास्त असेल, राईट. सो स्मॉलर द एरिया हायर द प्रेशर. म्हणून आपण काय करतो, जेवढा लहान एरिया आहे, ज्यावेळेला तुम्हाला कट करायचं एखादी गोष्ट किंवा जे तुम्हाला प्रेशरने कुठलीही गोष्ट एखादी डिवाइड करायची त्या केसमध्ये आपण काय करतो, जेवढा कमीत कमी एरिया शार्प एरिया असेल तेवढा वापरायचा प्रयत्न करतो, राईट. सो हे झालं प्रेशर इन जनरल टर्ममध्ये. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर सी लेवलचं हे बेंचमार्क मानलं जातं. ती व्हॅल्यू किती असते, तर ती व्हॅल्यू आहे 1.013 × 10⁵ पास्कल, राईट. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल जे आहे ती ही व्हॅल्यू 1.013 × 10⁵ पास्कल इतकी आहे. आता हे तर सांगायचं मला महत्त्वाचा मुद्दा की हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे कायम सी लेवललाच का घेतलं जातं, दुसरीकडे का घेऊ शकत नाही आपण. सी लेवल का बेंचमार्क आहे, तर इथं एक समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आपल्या घरात कुठेही रूममध्ये घरात कुठेही पाणी जर सांडलं, मला सांगा पाणी कुठं जातं रे, पाणी उताराच्या दिशेने जातं, बरोबर आहे का. पाणी हे कायम उताराच्या दिशेने जातं. सो जिथं उतार असेल, जिथे खोलगट भाग असेल तिथं पाणी जाऊन थांबतं, बरोबर आहे, पाणी तिथं साचतं. थोडक्यात काय, जर रूममध्ये एखाद्या ठिकाणी पाणी साचलं असेल तर त्याचा अर्थ साधा सोपा काय, ढोबळमानाने त्याचा अर्थ आहे की ती जागा जी आहे जिथं पाणी साचलं आहे ती सगळ्यात खोल जागा आहे, त्याच्यापेक्षा उतार दुसरीकडे कुठेही नाही, बरोबर आहे. साधी सोपी गोष्ट आहे, येस ऑर नो. येस. आता हे जर तुम्हाला समजते तर मला सांगा, पृथ्वीवर पाणी जे जमा झालेलं आहे सगळ्यात जास्त हे समुद्रात जमा झालेलं आहे, समुद्राच्या ठिकाणी जमा झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, दॅट इज द लोअर मोस्ट ऑर लोएस्ट ह्युमन बीइंग कॅन गो. तिथं ती जी जमीन आहे, ती जी जागा आहे ती सगळ्यात खोलगट आहे या पृथ्वी तलावरची, राईट. म्हणून तिथं पाणी जमा झालं आहे, बरोबर. त्याच्या खाली आपण जाऊ शकतो का, त्याच्या खाली पृथ्वी आहे का, त्याच्या खाली पाणी चालू होतं, बरोबर आहे. सो ही जी केस आहे की म्हणून आपण जी सी लेवल आहे त्याला एक डॅटम मानलेला आहे, त्याला एक बेंचमार्क मानला की त्याच्यावरच काय असेल ती जमीन, बरोबर. म्हणून त्या बॉटम मोस्ट जागेला जे काय प्रेशर आहे त्या प्रेशरला म्हटलं जातं ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल, विच इज 1.013 × 10⁵. यालाच 1 ॲटमॉस्फिअर असंही म्हणतात, राईट. हे 1 ॲटमॉस्फिअर असंही म्हटलं जातं. सो आता याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत किंवा हे घेण्याआधी मला एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतात. ह्या सगळ्यांना फॉर्म्युला क्लिअर आहे. सो प्रेशर इज इक्वल टू वॉट, प्रेशर इज हायड्रोडायनॅमिक प्रेशर इज रो इंटू जी इंटू एच. सो रो इज डेन्सिटी, G we already know acceleration, gravitational acceleration, and H is height of the liquid, right. So P प्रेशर म्हणजे काय असणार आहे, रो जी एच. प्रेशरचा अजून एक फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला, फोर्स अपॉन एरिया. दोन्हीही प्रेशरचेच फॉर्म्युले आहेत, राईट. ज्या ठिकाणी सॉलिड मेकॅनिक्स येईल त्या ठिकाणी F/A, ज्या ठिकाणी फ्लुइड मेकॅनिक्स येईल त्या ठिकाणी रो जी एच असेही फॉर्म्युले वापरले जातात.